वेदाने सुद्धा भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला, श्रुतीने भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला। श्रुती नेती नेती मनती एकू गोविंद रे। मग त्या श्रुतीने त्या शास्त्राने ठरवलं आपल्याला भगवंताचा निर्गुण रूपाने बोध होणं कठीण आहे, निर्गुण रूपाने आपल्याला बोध होणं शक्य नाही। मग त्या मंत्राने सगुण रूप धारण केलं। पण देव येण्याच्या अगोदर गोपिका आल्या आणि नंतर देव आले। त्या गोपिका ते सगळे मंत्र गोकुळामध्ये मूर्तिमंत स्त्री रूपाने प्रगट झाले। त्याच्यामध्ये 3 प्रकार पडले, कोणी सुना कोणी कोणी स्वतंत्र। महाराजांनी जे स्वतंत्र आहे त्यांचं नाव पण घेतलं नाही, पण स्वतंत्र कोण आहे? पूर्वीच्या काळामध्ये सून ही परतंत्र असायची आणि सासू ही स्वतंत्र असायची। आता काळ बदलला, पूर्वी चालू होता सासरवास आणि आता सुरू झाला सूनवास। आता आम्ही आमच्या मठावर राहतो आणि गावातल्या काही सुना सासवाचं कारण सांगायला आमच्याकडे येतात। बरं ते बिचारा सांगणार तरी कोणाला, आणि दुःख सांगितल्याशिवाय मोकळं होत नसतं। त्या सुना सासूचं कारण सांगायला येतात आणि सुना निघून गेल्या की सासवा कारण सांगायला येतात। पण सुना जेव्हा सासूचं कारण सांगतात तेव्हा निर्भयपणे सांगतात, येत नाही। सासू जर सांगायला लागली की सांगता सांगता इकडं तिकडं बघते। तिला विचारलं इकडं तिकडं का बघत आहे, तेव्हा ती म्हणती महाराज तिनं जर ऐकलं ना मला घरात ठेवणार नाही। म्हणजे आता काय सुरू झालेलं आहे? सूनवास सुरू झालेला आहे। आणि त्या काळामध्ये सून स्वतंत्र असायची, सासू स्वतंत्र असायची आणि सून परतंत्र असायची। म्हणून 2 लोकांचे नाव घेतले, कोणी सुना कोणी लेकी। पण ते महाराज सुद्धा घाबरले कोणाचं नाव घ्यायला, कारण त्या काळामध्ये कोणाचा अधिकार होता? सासूचा अधिकार होता। आता मग कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र, याचा कसा अर्थ तुम्ही लावणार? तर सांगितलं पहा, मंत्र असे आहेत काही काही, जे काही काही मंत्र स्वतंत्र आहेत आणि काही काही मंत्र परतंत्र आहेत। पहा तुम्ही, वेदाचे मंत्र स्वतंत्र का परतंत्र? वेदाचे मंत्र स्वतंत्र का परतंत्र? स्वतंत्र म्हणता येणार नाही। वेदाचे मंत्र कसे आहेत? परतंत्र आहेत। वेदाचे मंत्र परतंत्र कशामुळं? तर सांगितलं, तुम्हाला जर वेद श्रवण करायचे असेल तर तुम्हाला संस्कार करावा लागेल। कोणता संस्कार? द्विज संस्कार, मौजी बंधन करावं लागेल। आणि मौजी बंधन झाल्याच्या नंतर नुसतं जानवं घालून शेंडी ठेवून जमणार नाही, ब्राह्मणाचा आचार करावा लागेल, ब्राह्मणासारखं आचरण करावं लागेल। आणि त्या वेळेला तुम्हाला परिपूर्ण वेद पठनाचा, वेद श्रवणाचा आणि वेद निरूपण करण्याचा काय प्राप्त होतो? अधिकार प्राप्त होतो। म्हणून वेदाचे मंत्र हे परतंत्र मंत्र आहेत। गायत्री मंत्र सुद्धा परतंत्र आहे, कारण गायत्री मंत्राचा नेम आहे। गायत्री मंत्राचा अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला मौजी बंधन करावं लागतं आणि मौजी बंधन झाल्याच्या नंतर गायत्री मंत्राचा अधिकार प्राप्त होतो। आता तो गायत्री मंत्र सगळ्यांनाच उच्चार करता येत नाही। स्त्रींना गायत्री मंत्र उच्चार करायचा वेदाने अधिकार दिलेला नाही। पण आता कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे काही काही संप्रदाय निघलेत, काही काही केंद्र निघलेत
आणि त्या केंद्रामध्ये बाया सुद्धा गायत्री मंत्राचा उच्चार करतायत. जनऊ संस्कार झाल्याशिवाय, मौजी बंधन झाल्याशिवाय वेदाच्या मंत्राचा उच्चार करता येत नाही. म्हणून वेदाचे मंत्र कसे आहेत? परतंत्र मंत्र आहे. बरं, श्रुतीचे मंत्र म्हटले, श्रुतीचे मंत्र सुद्धा परतंत्र आहेत, कारण ते संस्कृत भाषेमध्ये सर्वांना श्रुती पडण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून त्या श्रुती ज्या होत्या त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती, श्रुती रूपे नोहे मन प्राप्ती, भगवंताची त्यांना प्राप्ती होत नव्हती. म्हणून त्या गोकुळामध्ये स्त्रिया झाल्या, कोणी सुना झाल्या, कोणी लेकी झाल्या, कोणी स्वतंत्र, कोणी सासवा झाल्या. बरं, मग गोकुळामध्ये सर्वांनाच भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली का? नाही म्हटले. ज्या परतंत्र सुना होत्या त्या सुनांनाच भगवंताची प्राप्ती झालेली. प्रतिबंध होता त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना अनुकूल अशी स्थिती नव्हती, प्रतिकूल स्थिती नव्हती. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्या गोपिकांना भगवंताची काय झालेली आहे? प्राप्ती झालेली आहे. त्या गोपिका फार भाग्यवान आहेत, ज्या गोपिकांनी गोकुळामध्ये राहून प्रपंच करता करता परब्रह्माची प्राप्ती करून घेतली. गोपिकांचं जर चरित्र पाहिलं तर गोपिकाचं चरित्र पाहिल्याच्या नंतर प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा करावा याचं ज्ञान माणसाला होतं. गोपिकांचा जो परमार्थ होता तो परमार्थ प्रपंचामध्ये राहून केलेला परमार्थ होता. गोपिकांच्या प्रपंचात परमार्थ होता आणि आपल्या परमार्थामध्ये प्रपंच आहे. गोपिका राहत होत्या प्रपंचामध्ये, प्रपंचात राहत असताना सुद्धा त्या दिसायला प्रपंचात होत्या आणि असायला परमार्थामध्ये होत्या. तुम्ही आम्ही दिसायला परमार्थात आणि असायला प्रपंचामध्ये. तुम्हीच नाही, आम्ही सुद्धा. शिष्य शास्त्राचे ने विलासे, मठादी मुद्रेचे नेमिसे, घातले आती फासे निसंग जेणे. पहा, आमच्यासारखे भगवाधारी निसंग झाले. वनके मनके मारे बन गए बन तेज बस्ती माई, कहत कबीरा मन लालची एक उठत नाही. म्हणून आमचा दिसायला परमार्थ आहे आणि असायला काय आहे? प्रपंच. पण गोपिकांचा दिसायला प्रपंच होता आणि असायला त्या परमार्थामध्ये. आणि जेव्हा त्या गोकुळामध्ये राहत असताना एक दिवस त्या गोपिकांनी आपल्याला कृष्णाची प्राप्ती व्हावी याच्याकरता कात्यायनी व्रत केलं. सकाळी 3 वाजता उठायच्या. ओम कात्यायनी महामाये, हे कात्यायनी आम्हाला श्रीकृष्णाची प्राप्ती झाली पाहिजे. त्यांना प्राप्त करायचा श्रीकृष्ण आणि उपासना कोणाची करायला लागल्या? देवीची. प्राप्त कोण करायचंय? श्रीकृष्ण. मग एक लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा पण त्या देवाकडे आपल्या देवाची मागणी करा. भूताची उपासना करा. सांगतात नरहरी संत सेना महाराजाला भूत भेटलं म्हणतात. आणि भूत भेटल्याच्या नंतर त्या भूताला विचारलं तुला काय पाहिजे, तेव्हा त्या भूताने सांगितलं मला तुम्ही संताची प्राप्ती करून द्या, मला संताचं दर्शन करून द्या, संताचं दर्शन मला करायचं आहे. त्यांनी सांगितलं, हे भूत भेटलं आणि त्या भूताने सेना महाराजाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा सेना महाराजांनी सांगितलं मला संताचं दर्शन करून द्या. तेव्हा ते भूत म्हटलं महाराज दुसरं काही मागा, कारण मी जर तुम्हाला संताचं दर्शन मला करून देता आलं असतं तर मी भूत झालो नसतो, प्रेत झालो नसतो. म्हणून जोपर्यंत संत दर्शन होत नाही तोपर्यंत माणूस संत होऊ शकत नाही. ते भूतच होतात, पिशाच होतात. म्हणून त्या गोपिका कात्यायनीची उपासना करतात आणि कात्यायनीकडे कात्यायनी मागत नाही, देवी मागत नाही, श्रीकृष्णाला मागताय, श्रीकृष्ण आमचा पती झाला पाहिजे. आणि मग ते गोपिकांनी जेव्हा कात्यायनी व्रत केलं देवाला कळलं, देव आले. देवाने सांगितलं तुमची इच्छा पूर्ण होईल पण त्याच्याकरता तुम्हाला प्रतीक्षा करावं लागेल, खूप वेळ प्रतीक्षा करावं लागेल. आणि गोपिकांनी बरेच दिवस प्रतीक्षा केली आणि प्रतीक्षाच्या अंती एक दिवस भगवान परमात्म्याने आपली स्वतःची जी बंशी आहे ती बंशी हातामध्ये घेतली, वृंदावनामध्ये गेले आणि शरद पौर्णिमेची रात्र होती.
निशम्य गीतम तदनंग वर्धनम व्रजश्रिया कृष्ण गृहीत मानसा. श्री सुखदेव सांगतात निशम्य गीतम तदनंग वर्धनम. शरदोत्फुल्ल मल्लिका. शरदोत्फुल्ल मल्लिका म्हणजे शरद पौर्णिमेची पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेची रात्र. त्या रात्रीच्या वेळेला भगवंताने आपली बंशी हातामध्ये घेतलेली आहे आणि ती बंशी घेऊन भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गेले. एवढी सुंदर ती बंशी वाजवलेली आहे आणि त्याच बंशी वादनाचं वर्णन महाराजांनी